नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या भागामध्ये आपण पाहतो बापू धावत येतो व तो म्हणू लागतो, मामा मामा तुम्हाला एक सांगायचं आहे. मामा म्हणतात, अरे काय झालं बापू, सांग की, असं काय बोलत आहेस. बापू बोलू लागतो, अहो तो नाना आहे ना, नाना, त्याची मोटर्स बंद पडली बघा. आणि हे ऐकून मला खूप आनंद होत आहे मामा, कसं सांगायचं तुम्हासने. तळावरील सर्व लोक बोलू लागतात, आता कसं हे मामांशी वादात गेला म्हणून असं बंद पडली बघ त्याची मोट. दत्तू बोलतो, हे मामाच्या वादात गेल्यामुळंच झालं आहे सर्व. हो आप्पासुद्धा तेच बोलतो. मामा त्याला बोलतात, अरे बापू तुला कोण सांगितलं हे. तर बापू बोलू लागतो, मामा त्यांचा सेवेकर होता ना, त्यानं मला सांगितला की असं असं मोठ बंद पडले आहे म्हणून. पुढे बापू बोलतो, मामा ते आपल्याशी वादात गेला म्हणून हे त्याचं झालं आहे बघा, आणि ह्याच्या आधी कधी त्याचं मोठ बंद पडली नव्हती आणि आत्ताच कशी काय पडली बरं. दत्तू बोलतो, होय मामा, आत्ताच त्याचे बंद पडले आहे म्हणल्यावर तो आपल्याला वादात गेला म्हणून झाला आहे बघा हे समज. मामा सर्वांनी बोलतात, बरं ते काय बी असू द्या, तुम्ही आपापली कामं करा, कामाला लागा तुमच्या. पुढे आपण पाहतो नाना सेवेकरला म्हणत असतो, अरे मोठ कशी काय बंद पडली, विचारपूस केलीस काय थोडी. तर तो बोलू लागतो, नाही मालक, विचारलो नाही, फक्त त्यांचं सांगावं आलता की मोठ बंद पडले आहे म्हणून. पण मालक मला एक विचारायचं होतं, आत्ताच कशी काय बरं मोठ बंद पडली, ह्याच्या आधी कधी मोठ बंद पडली नाही. किती दिवस झालं व्यवस्थित तर चालू होतं मोठ, आणि आज अचानकच बंद पडली. तर नाना म्हणतात, हे बघ तुला काय म्हणायचं आहे, मोड आत्ता बंद पडली म्हणजे काय, खराब होणारच वस्तू आहेत त्या. तो सेवेकर म्हणतो, नाही मालक, म्हणजे ह्याच्या आधी बंद पडले नाही म्हणून मी विचारलं, व्यवस्थित तर चालू होती, आणि आता मोटर चालू झाली नाही तर शेताला पाणी द्यायचं कसं, पीक सर्व वाळवून जाईल मग आपलं. तर नाना बोलतो, अरे तू काय बी बोलू नकोस असलं, मोटर चांगली होईल, पैसे दिलं की चांगलं होईल बघ, ते लोकांना बोलून घे आणि मोठ तेवढं करून घे चांगलं. तो सेवेकर परत तोच प्रश्न विचारतो, नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आत्ताच कशी काय बंद पडली, ह्याच्या आधी तर चांगली होती मोटर. नाना म्हणतो, हे बघ तू आता जास्तीचं बोललंस तर बघ. पुढे नाना बोलतो, मला बघायचंच आहे ही कशी कामं करतात, इतक्या दिवस चालू होतं मोटर, अचानक बंद पडले आहे आणि काय सांगितलेसुद्धा नाहीत, अचानक सांगत आहेत मोठ बंद पडले आहे म्हणून. पिकाला पाणी कसं द्यायचं आता. मोटर चालू करण्यासाठी नाना त्या माणसासनी बोलतात. नाना त्यांना बोलू लागतात, हे बघा रे, तुम्ही मोटर चालू करा, तुमचं काय असेल ते पैकं देतो मी, आणि लवकर लवकर चालू झालं पाहिजे मोटर. ते सर्व लोक बोलू लागतात, होय होय मोटर चालू होईल बघा तुमची, काही बी काळजी करू नका तुम्ही. थोड्या वेळाने आपण पाहतो सेवेकर नानासने सांगू लागतो, नाना यांनी खूप प्रयत्न केले पण मोटर काय चालू झालं नाही बघा, काय झालं मोटरला समजणं झालं आहे त्यांनासुद्धा. त्यांनी खूप प्रयत्न केलं, सर्व काही करून पाहिलं, तरीसुद्धा चालू होत नाही आहे असे ते बोलत आहेत. नाना त्यासनी ओरडतात व म्हणतात, काय तुम्हासनी मोटर चालू होईना झालं या, तुम्हाला पैकं देतो या, फुकट काय काम करत नाही तुम्ही, आणि मोटर कसं काय चालू झाली नाही ती. सेवेकर म्हणतो, काय माहीत नाही मालक, ह्यांनी खूप प्रयत्न केले पण हे बोलत आहेत की मोटर चालू होत नाही आहे, आणि असं कधी झालं नाही आणि आत्ताच होत आहे हे सर्व. आता कसं पीक पाणी द्यायचं. नाना बोलतो, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे, मोठ मलाच पाहायला पाहिजे काय झालं आहे त्याला. नाना त्या मोठ रिपेअरी करायला आले, त्यांना बोलू लागतात, तुम्हासनी एक धड काम दिलं होतं ते सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही, साधं मोठ रिपेअरी तुम्हासनी करता आलं नाही म्हणजे काय म्हणायचं. तुम्हाला पैकं देत होतो मी, फुकटचे काय कामं करत नव्हतात तुम्ही. पुढे आपण तळावर पाहतो हो आपण म्हणत असतो, मामा त्यांनी मोठ रिपेअरी करण्यासाठी बोलावले होते पण ते काय झालं नाही बघा. तो मोठ रिपेअरीवाला बोलला मोटर काय रिपेअरी होत नाही. तर नाना त्यांच्यावर चिडला व त्यांना रागवू लागला.
आणि तो बोलत होता, हे असं कसं काय झालं आहे, असं पहिल्यांदाच झालं आहे आणि कोणी लवकरसुद्धा सांगितलेलं नाही. आता त्याला काळजी पडली आहे की पिकाला पाणी कुठून द्यायचं, कसं करायचं, पीक वाळून गेलं तर अवघड व्हायचं. दत्तू बोलू लागतो, मामा हे सर्व आपल्यात वादात गेल्यामुळंच झालं आहे बघा. आणि आता तो कोणाला बी बोलवू द्या, मोठ काय रिपेरी व्हायची नाही बघा. बापू बोलतो, अरे होय, मी मगाशीच सांगितलं होतं की मोठ बंद पडले आहे. आता ती काय चालू व्हायची नाही. जोपर्यंत तो तळावरून माफी मागणार नाही मामांची, तोवर ती मोटर काय चालू होणार नाही त्याची. पुढे दत्तू बोलतो, आता मोटर चालू झाली नाही तर त्याचं अवघडच व्हायचं मग. बापू बोलू लागतो, तो लय काय काय बोलून गेला आहे आपल्याला आणि असं कधी कोणी बोललेलं नाही. ह्याला कसं बोलावं, काय बोलावं समजत नाही का. मामांशी बोलला आहे तो तसं. हो आपा सांगू लागतो, मी तिकडून जाऊन आलो होतो. हो मला समजलं की मोटरच चालू होईना झालं आहे त्यांचं. आणि आता त्यांना एकच प्रश्न पडला आहे की पिकाला आता पाणी द्यायचं कसं, कुठून द्यायचं. नंतर आपण पाहतो मामा विचारू लागतात, बापू मेंढरासनी चारा पाणी दिलं की नाही, त्यांना धुतलं की नाही. तर बापू म्हणतो, होय मामा धुतलं आहे आम्ही. तर दत्तू बोलतो, मामा मी काम केलं आहे ते बापूने नाही. तर बापू म्हणतो, अरे मी बी उभा होतो की तिथं. दत्तू बोलू लागतो, अरे तू सर्व झाल्यावर तिथं आला होतास आणि गप थांबला होतास. तर बापू म्हणतो, अरे दत्तू कशाला खोटं बोलतो या, मी सुद्धा केलो की काम तुझ्यासोबत आणि ते पाहिलं नाहीस का तू. तर दत्तू म्हणतो, हे बघ बापू तू खोटं बोलू नको, मी काम केलं होतं ते आणि तू नुसतं येऊन थांबला होतास तिथे आणि तू काय बी केलं नाहीस बघ तेव्हा. मामा त्यासनी बोलू लागतात, अरे कोणीतरी काम केलं नव्हं, मग झालं तर कशाला उगाच भांडत आहे दोघं, शांत राहावा आता. पुढे आपण पाहतो एक जादूटोणा करणारा असतो, त्याच्याकडे नाना येतो व तो विचारतो, काय रे नाना इकडे आलास. तर नाना त्याला सांगू लागतो, माझ्या शेतातली मोठ बंद पडली आहे आणि ते कशामुळे झालं आहे काय समजना आणि ते चालूसुद्धा होत नाही आहे. प्रयत्न केला आम्ही खूप त्याला आणि हे अचानक असं कसं काय झालं काही समजना, ह्याच्या आधी कधी झालेलं नाही. तो जादू करणारा विचारतो, तुम्हाला कोणावर संशय आहे का, कोणामुळे झाला आहे असं वाटतंय का. तर नाना बोलतात, तसं काय नाही कोणावर, पण एक बाळूमामा आले आहेत आपल्या गावी आणि आपल्या गावातच तळ टाकला आहे तिने. त्यांना आपल्या गावात थांबवायचं नाही, त्यांना कसंही करून तुम्ही इथून घालवा. तो जादूटोणा करणारा म्हणतो, बरं ठीक आहे, तुमचं काम झालं असं समजा. आणि बाळूमामा कोण आहेत हे. तर नाना म्हणतो, आहेत बाळूमामा, सर्व लोक त्यांना देव म्हणतात, सर्व लोक त्यांच्याकडे जात असतात. जादूटोणा करणारा म्हणतो, बरं ठीक आहे, तुमचं काम झालं असं समजा, त्यांना कसं पाठवायचं मी ते बघतो. पुढे आपण तळावर पाहतो, नानाची पत्नी तळावर येत असते. मामा म्हणतात, अरे ही तर नानाची पत्नी आहे आणि इकडे तळावर येत आहे. तर तळावरील सर्व लोक बोलू लागतात, मामा नाना तर आपल्याशी वाकड्यात बोलतो, चांगलं तर कधी बोलतच नाही, मग ह्यांनी कसं काय इकडे येत आहेत. मामा म्हणतात, अरे आपला तळ सर्वांसाठी उघडा असतो या आणि सर्वांसाठीच आहे हा तळ आणि येऊ दे तिलासुद्धा. नानाची बायको तळावर येते हो मामासनी सांगू लागते, मामा नाना तुमच्याशी वाद घालून गेलेत, भांडण करून गेलेत, हे मला काय आवडलेलं नाही बघा आणि मी त्यांच्याकडून तुम्हाला माफी मागते. तुम्ही माफ करा मामा. आता शेतात मोठ बंद पडले आहे, हे तुमच्यामुळं झालं असेल मला असं वाटतंय. ते मामा म्हणतात, मी काय बी करत नसतो या, हे सर्व त्या नानाच्या कर्मामुळेच होत आहे. तो जर चांगला वागू लागला तर सर्व त्याच्यासोबत चांगलंच होईल, तो वाईट वागत गेला तर वाईटच होईल. नानाची पत्नी म्हणते, मामा तुम्ही चांगलं करू शकता, तुम्ही ठीक करू शकता, आम्हाला माहीत आहे आणि मी ह्यासनीसुद्धा खूप समजावलं की तुम्ही मामांशी भांडण करू नका, पण हे तरी काय माझं ऐकलं नाहीत बघा मामा. मामा सांगतात, त्याला बुद्धी यायची तेव्हा येईल, तू नको काळजी करूस आणि माझा आशीर्वाद तुला आहे बघ.
इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.